हिरवं जग या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण बांबू या झाडाची माहिती घेणार आहोत. बांबू किंवा वेळू ही भारतात उगवणारी एक दैनंदिन जीवनातील बहुउपयोगी आयुर्वेदिक औषधी गवतवर्णीय वनस्पती आहे. हा पुनर्वसू नक्षत्राचा आराध्य वृक्ष आहे. वनस्पतीशास्त्राच्या वर्गीकरणाप्रमाणे बांबू हे एक प्रकारचे गवतच आहे. भारतीय वन कायदा 1927च्या कलम 2 नुसार सरकारने जाहीर केले आहे. पृथ्वीच्या पाठीवर निरनिराळ्या हवामानाशी व पर्यावरणाशी जुळवून घेऊन वाढणाऱ्या जवळजवळ 1400 बांबूच्या जाती आहेत. बांबू हे अतिशय जलद वाढणारे गवत आहे. बांबूच्या काही जाती दिवसाला 2 ते 3 फुटापर्यंत वाढ होऊ शकते. चीन आणि आशियाच्या इतर भागात वाढणारी मोसो ही बांबूची जात त्यापासून अन्न उत्पादने घेण्यासाठी सर्वात योग्य आहे असे मानले जाते. मोसो जातीचा बांबू 75 फूट उंचीपर्यंत वाढू शकतो. चीनमधील बांबूची शेते यामुळे एखाद्या जंगलासारखी दिसतात. बांबू झाडावरती एक छोटीशी कविता. ताठ कणा आणि उंच देह, नभी झेपावते बांबूचे झाड, काठीसारखे सरळ रूप, पण मनात त्याच्या मायेची ओढ. वारा येतो गुणगुणतो गाणे, पानातूनच वाजे पावा सुरेल. लवचिक तरीही मजबूत काठी, कधी न मोडता संकटाशी झुंजे. ना खत पाणी ना फार निगा, रानात वाढते ताठ मानेने. एकजुटीने उभे राहून लढतो वादळाशी धैर्याने. गरिबाचीही असते भिंत, श्रीमंताचीही शोभेची काठी. आयुष्यभर देतो साथ आपली, फुलाप्रमाणे जातो स्मशानासाठी. स्वार्थ नाही की गर्व नाही, असा हा बांबूचा वसा. माणुसकीच्या या प्रवासात उमटून जातो स्वतःचाच ठसा. बांबू ही बहुवर्षीय वनस्पती असून जमिनीतील कोंबापासून तिची वाढ होते. ते नेहमी बेटाच्या रूपात एकत्र वाढते. बांबू कांडी आणि 2 कांड्यात प्रत्येक सांध्याशी भक्कम जलाभेद पडदा असतो. खोडाला बहुतेक फांद्या फुटत नाही. मात्र काही पूर्णवाढीच्या पक्व बांबूंना आडव्या फांद्या येतात व त्यांना तलवारीच्या आकाराची पाने असतात. पाने साधी, लांबट, अरुंद, टोकदार, गुळगुळीत, चमकदार आणि गडद हिरव्या रंगाचे असतात. बांबू मनुष्याला अतिशय उपयुक्त असून त्याचे अनेक उपयोग आहेत. टोमॅटोसारख्या वनस्पतीला आधार देण्यासाठी बांबूचा उपयोग होतो. मासेमारीसाठी लागणाऱ्या काट्या तसेच कुंपण, मांडव बांधण्यासाठी उपयोग होतो. बांबूपासून टोपल्या, करंड्या, हारे, सुपे बनवतात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.